एका शाळेमध्ये शिकणारे एक तरुण आणि एक तरुणी होती। आता शाळेमध्ये दोघं सोबतच शिकत होते आणि सोबतच शिकत असताना या दोघांची अगदी चांगल्या पद्धतीची मैत्री झाली। आता मैत्री झाली की मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये रूपांतर झालं तर मग यांना प्रेमामध्ये सगळं काही करावंसं वाटू लागलं। पण हे जे दोघं होते ते अजून एवढे काही मोठे नव्हते। तो जो विद्यार्थी होता तो 12वी मध्ये शिकत होता, तर जी तरुणी होती ती 10वी मध्ये शिकत होती। असं हे एक नव युगल म्हणजे नवीन प्रेमामध्ये पडलेलं नवीन कप्पल होतं। मग हे जे कप्पल आहे यांनी अनेक चित्रपट पाहिले होते, पिक्चर पाहिले होते आणि पिक्चरमध्ये कशा पद्धतीनं हिरो हिरोईन घरामधून पळून जातात आणि तिकडे गेल्यानंतर त्यांचा सुखाचा संसार चालू करतात आणि मग त्या ठिकाणी बाहेर जाऊन खूप सारे पैसे कमावतात, श्रीमंत होऊन पुन्हा घरी येतात, अशा पद्धतीचं पिक्चरमध्ये दाखवतात। मात्र प्रत्यक्षामध्ये तसं घडत नाही। असंच या दोघांनी सुद्धा ठरवलं, पिक्चरमध्ये पाहून मालिकामध्ये पाहून अगदी तसंच करण्याचं ठरवलं आणि या दोघांनीही घरामधून जाऊन पळून जाण्याचं ठरवलं। आता हे दोघंही ठरल्याप्रमाणे एक दिवस घरामधून पळून जातात, रेल्वे स्टेशनवर जातात आणि एका रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन एका ट्रेनमध्ये बसून ते अगदी त्यांचं गाव त्यांचं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये जातात आणि तिकडे जाऊन सगळं काही करायचं ठरवतात। अगदी ट्रेनमध्ये बसल्यावर ते दोघंजण अगदी त्याच पद्धतीनं गप्पा मारत असतात। मात्र जेव्हा ते एका रेल्वे स्टेशनवर पोहोचतात तिथं त्यांच्यासोबत घडतं एक धक्कादायक कृत्य आणि धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पुण्याची। पुण्याच्या रेल्वे स्टेशन परिसरात घडलेली ही संपूर्ण घटना आहे। पण त्या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे छत्तीसगडमधून। छत्तीसगडमधील एका शाळेमध्ये शिकणारी एक तरुणी होती 17 वर्षाची, तर तिच्यापेक्षा काही अवघा 1-2 वर्षाने मोठा एक तरुण होता आणि त्याचं नाव आहे लीलाधर ठाकूर। लीलाधर ठाकूरचं आणि ही जी तरुणी आहे या दोघांचं चांगली मैत्री होती। मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमात रूपांतर झालं की यांनी अगोदरच असे चित्रपट हे ते सैराट सारखे बघितलेले होते आणि याच माध्यमातून त्यांनी पळून जाण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता। मग ठरल्याप्रमाणे यांनी 12 सप्टेंबर रोजी छत्तीसगडमधून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि हे ठरल्याप्रमाणे घरातून शाळेचा बहाणा देऊन पळून सुद्धा गेले। तिकडं ते पळून गेले आणि इकडं संध्याकाळ झाली तरी ते घरी कसे आले नाही म्हणून तिच्या घरच्यांनी तरुणीच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती आणि अजून कोण बेपत्ता झालाय तसा संशयसुद्धा त्या तरुणाच्या बाबतीत दिला होता। तिकडे छत्तीसगड पोलीस स्टेशनमध्ये तरुणी बेपत्ता झाली आहे, पळून नेली आहे अशी तक्रार असा गुन्हा दाखल झालेला होता। इकडं मात्र हे जे जोडपं आहे प्रेमी युगुल आहे हे मात्र रेल्वे स्टेशनवर गेलं आणि एका रेल्वे स्टेशनमध्ये बसून त्यांनी थेट पुण्याला येण्याचा निर्णय घेतला आणि पुण्याला येऊपर्यंत रेल्वेमध्ये त्यांनी अशा अनेक गप्पा मारल्या, असं करायचं तसं करायचं, तिकडं जाऊन आपण असे पैसे कमवू तसे पैसे कमवू आणि श्रीमंत झाल्यावर वापस जाऊ, हे सगळे स्वप्न पाहत पाहत ते पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांना बरीच संध्याकाळ झालेली होती आणि त्यांच्याकडे काही सामान वगैरे जास्त नसल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना अडवलं ते म्हणजे RPFचे जवान अनिल पवार यांनी। अनिल पवार हे RPFचे जवान होते, रेल्वे पोलीस होते आणि त्यांच्या लगेच लक्षात आलं की हे जे युगुल आहे हे 100% पळून आलेला आहे आणि हे घरातून पळून येऊन या ठिकाणी आलं आहे। मग त्यांनी काय केलं, त्या दोघांना तिथंच काही वेळ बसवलं, त्यांची विचारपूस केली, तेव्हा सत्य समोर आलं की खरंच हे त्या ठिकाणाहून पळून आलेत। मग त्यांना राहण्याची जागा देण्यासाठी किंवा तुमच्या घरच्यांना संपर्क साधतो, तुम्हाला या ठिकाणी भीती आहे म्हणून त्यांनी त्याच परिसरामध्ये त्या दोघांना त्याच्या रूमवर नेलं आणि त्या रूमवर नेल्यानंतर ती जी तरुणी आहे
तिला त्या एका रूममध्ये ठेवलं आणि हा जो लीलाधर ठाकूर आहे त्याला एका रूममध्ये ठेवलं आणि ती जी तरुणी होती तिच्यासोबत अगदी सगळं काही केलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्यसुद्धा केलं. आता तो जो तरुण होता ते सगळं काही बघत होता, पण त्याला त्या ठिकाणी दाबून ठेवण्यात आलं होतं. त्यालासुद्धा हारमान करण्यात येत होती आणि त्याला भीतीसुद्धा दाखवली होती. आता अशाच पद्धतीनं तो जो जवान होता त्या तरुणीसोबत सगळं काही करायचा आणि 1-2 दिवस झाले तरी त्या ठिकाणाहून सोडतच नव्हता. मग हे सगळं करत असतानाच तो जो अनिल पवार आहे त्याचा एक मित्र आहे कमलेश तिवारी, तो सुद्धा एका संस्थेमध्ये काम करतो, ते एका संस्थेचा कर्मचारी आहे. मग तो सुद्धा त्याच्या इथं आला आणि त्याच्या इथं येऊन त्या तरुणीसोबत सगळं काही करू लागला, नको ते कृत्य करू लागला. आता सुरुवातीला तो फक्त एकच करायचा अनिल कुमार, आता मात्र ते दोघं होते आणि ती तरुणी फक्त 17 वर्षाची होती. तरीसुद्धा भीतीपोटी कोणाला काय सांगावं कोणाला नाही सांगावं, कारण की या राज्यामध्ये त्यांचं कोणीही नव्हतं. ते दोघं जण छत्तीसगडमधून पळून महाराष्ट्रामध्ये आलेले होते आणि त्यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडत होता. सुदैवानं ते जे पोरगं होतं ललित ठाकूर नावाचं, त्याला त्या दोघांनी सोडून दिलं, पण म्हणे तू इथून जाय, तू आता आमच्या काही कामाचं नाहीस. पण ही गोष्ट जर कोणाला सांगितली तर आमच्या एवढं कोणी वाईट नाही असं सुद्धा सांगितलं. पण जेव्हा तो ललित नावाचा मुलगा आहे तो त्या ठिकाणाहून बाहेर आला आणि त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार ती जी तरुणी आहे तिच्या घरी फोन लावून सांगितला छत्तीसगडमध्ये. आणि छत्तीसगडमध्ये सांगितल्यानंतर छत्तीसगडच्या पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली, कारण की त्या तरुणाचे आईवडील पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलिसांची एक टीम पुण्यामध्ये आली आणि पुण्यामध्ये आल्यानंतर तो जो आरोपी आहे अनिल पवार, त्याचा जो मित्र आहे कमलेश तिवारी, या दोघांनासुद्धा ताब्यात घेतलं आणि या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. सर्व प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या दोघांवरही दाखल केले आहेत आणि त्या मुलीला आणि त्या तरुणाला घेऊन छत्तीसगडचे पोलीस आता छत्तीसगडमध्ये वापस गेले आहेत. पण जर आपण पाहिलं तर या घटनेवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जे प्रेमी युगुल होतं, तरुण तरुणी होते, त्यांना भलेही काही समजत नव्हतं, पण एक जवान म्हणून एक पोलीस म्हणून यांनी त्यांची मदत करायला हवी होती. त्यांच्या घरच्यांचे फोन नंबर घेऊन त्यांच्या घरच्यांना माहिती द्यायला हवी होती की तुमचे मुलं तुमची मुलगी या ठिकाणी पळून आलेली आहे, ती आमच्या ताब्यात आहे आणि तुम्ही येऊन त्यांना घेऊन जा किंवा आम्ही आमचं एक पथक पाठवून त्यांच्या घरी पाठवतो. मात्र इथं हे जे काही असे लोक आहेत ते फक्त काही मोजके लोक आहेत, बोटावर मोजण्या इतके, पण तशा लोकांमुळं चांगल्या लोकांचं सुद्धा नाव खराब होत असतं. कारण की एकानं काही केलं की लोक सगळ्यांकडं त्याच पद्धतीनं पाहत असतात. पण त्या ठिकाणचे जे दुसरे अधिकारी होते यांनीसुद्धा गांभीर्याने दखल घेतली आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी देखील मागणी केलेली आहे. पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोबाईलचा वापर, पिक्चरचा वापर जसं आपण पिक्चरमध्ये पाहतो तसं रिअलमध्ये घडत नाही आणि तरुण तरुणींना हे काही समजत नाही, हेच आपल्या या गोष्टीवरून लक्षात येतं. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.